प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेलं नातं अखेर रक्ताने माखलेल्या जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचलं आणि व्हिडिओ कॉलमध्ये दिसलेलं दृश्य पाहून कुटुंबीय हादरून गेले. पुण्यातील चंदननगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाने एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रियकरानेच प्रेयसीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिलीप राठोड याच्या विरोधात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित तरुणी हे दोघेही पुण्यातील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. कामाच्या ठिकाणी ओळख झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. छोट्या छोट्या कारणांवरून भांडण होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या वादातूनच आरोपीने संतापाच्या भरात टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या दिवशी तरुणी घरी एकटीच होती. तिचा भाऊ आणि वहिनी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याच वेळी आरोपी तिच्या घरी पोहोचला. दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर आरोपीने ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यानंतर तरुणी गंभीर जखमी झाली. मात्र अशा परिस्थितीतही तिने धाडस दाखवत आपल्या भावाला फोन केला. तू लवकर घरी ये, मला एका मुलाने मारला आहे, खूप लागला आहे, माझ्या गळ्यातून आवाज येत नाही, असे शब्द तिने भावाला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर बोलता येत नसल्याने तिने भावाला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलमध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होती. हे दृश्य पाहून कुटुंबीय हादरले. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. आरोपी विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून नेमकं कारण काय होतं याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रेमसंबंधातील वाद इतक्या टोकाला जाऊ शकतात का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.